सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व प्रशिक्षणार्थी यांचं कौतुक करायचं आहे. केवळ 45 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये हे अत्यंत सुंदर प्रकारचे या ठिकाणी हा दीक्षांत संचलन सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. कोमल देशा नाजूक देशा फुलांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. संपूर्ण हिंदुस्थानचे प्रतिबिंब जिथे उमटले, मोठ्या मनाची माणसं जिथे निर्माण झाली, भारत मातेला प्राणतंत्राच्या जोडीतून सोडण्यासाठी मुक्त करण्यासाठी आपले जीवनपणाला लावणारी शक्ती जिथे उघडली, तो हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र छत्रपती शिवप्रभूंचा, राजमाता अहिल्याबाईंचा, राजश्री शाहूंचा आणि स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा फुलेंचा, समाजाला जागृत करणारे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सावतामाई, संत भगवानराव या संतांचा आणि संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा आणि प्रशिक्षणाचे पोलीस जवान छत्रपती 71 या दीक्षांत संचलन सोहळ्यात हजर राहून त्यांचा उत्साह लावणाऱ्या तुमच्या आमच्या सर्व मान्यवरांचा हा महाराष्ट्र आहे. एकूणच आपला हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम आहे आणि याच महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचं बल म्हणजे हे महाराष्ट्र सुरक्षा बल. आणि या महाराष्ट्र सुरक्षा बलातील सत्र क्रमांक 71 मधील हे प्रशिक्षणार्थी आज या ठिकाणी मागील 45 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण करून या ठिकाणी या राज्याला समर्पित करण्यात येतील. अवघ्या 45 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये संपादित ज्ञान याचा हा परिपाठ आणि सार म्हणजे आजचा हा दीक्षांत संचलन सोहळा आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी या जवानांचं अगदी सुंदर असं संचलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र ज्याच्या नावातच राष्ट्र आहे असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. इथल्या दगडाचा दणकटपणा आमच्या मनगटात आणि फुलाच्या कोमलपणा आमच्या हृदयात, यामुळेच चांगल्याचं रक्षण, वाईटांचा विनाश, सुदरक्षण आहे, खरेदीकरण आहे या सूत्रानुसार कार्य करणारे महाराष्ट्र पोलीस दल आणि या महाराष्ट्र पोलीस दलाचा अविभाज्य भाग म्हणजे हे राज्य राखीव पोलीस दल आणि या राज्य राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून ते घडवलेले हे महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवान. परेड मंचासमोरून जात असताना मंचाच्या दोन्ही बाजू उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व प्रशिक्षणार्थी यांचं मनोबल वाढवायचं आहे. कारण आज या 45 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी अथक असं परिश्रम घेऊन या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी परेड या ठिकाणी सादर केली आहे. आणि या एनएसएसचे प्रशिक्षण प्रमुख साहेब समादेशक मान्य श्री पवार साहेब तसेच सर्व प्रशिक्षक यांचंही या ठिकाणी कौतुक आहे. या सर्व प्रशिक्षकांनी मागील 45 दिवस या प्रशिक्षणार्थींना घडवण्यामध्ये आपलं खूप मोलाचं असं योगदान या ठिकाणी दिलं आहे. त्या सर्व प्रशिक्षकांचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतो.
भारतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नातो स्वातंत्र्य भारताचे अशी गौरवशाली परंपरा लाभलेला आपला हा भारत देश आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या हिंगोलीच्या पवित्र भूमीमध्ये हा महाराष्ट्र सुरक्षा बल सत्र क्रमांक 71चा दीक्षांत संचलन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थाने शोभा येते हे राज्य राखीव पोलीस दलाचं उत्तम असं बँड पथक, खरोखरच अतिशय सुंदर असं बँड पथकाचं देखील संचलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवसापूर्वी सामान्य नागरिक असणारे कर्तव्यशिस्त यांची केवळ 2 ओळख असणारे हे प्रशिक्षणार्थी राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणार आहे. हे कर्तव्य, कठोरता, शिस्तबद्धता आणि ज्ञानाचा प्रकाश देऊन आज यापैकी प्रत्येक जण स्वतःच्या ज्ञानाचे आणि नियतीचे लखलखणार असलेली आहे. आता सूर्य ज्याच्या प्रकाशाने कायद्याला आव्हान देणारे तसे लोक गदगदीत होतील. हा सुसज्ज असा तरुण, तरफदार, बणेदार जवान जनरक्षणासाठी नव्या दमाने आज या ठिकाणी इथून बाहेर पडणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये